Hello everyone. In today's lecture we will talk about the Microsoft Azure. Okay. Microsoft Azure is the cloud computing platform provided by the Microsoft. First we see why cloud computing is required. Okay. See, क्लाउड कम्प्युटिंग का रिक्वायर्ड आहे हे बघायचं आहे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू. Assume you have an idea for an amazing application. Okay, you have one application. It is a highly profitable and also great users experience. Okay, so if you want to spread this application over number of users, then you have to release it onto the internet. Okay, तुमचा एक आयडिया आहे, तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन आहे जे हायली प्रॉफिटेबल आहे आणि ग्रेट युजर्स एक्सपिरियन्स्ड आहे. ओके, तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे, आता सगळ्यांसाठी ओपन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, ते तुम्हाला रिलीज करायला लागेल कुठे, इंटरनेटवरती. ओके, तर ते इंटरनेटवरती रिलीज करताना तुम्हाला रिक्वायर्ड काय आहे, तर सर्व्हर रिक्वायर्ड आहे, स्टोरेज रिक्वायर्ड आहे, डेव्हलपर्स, देन डेडिकेटेड नेटवर्क रिक्वायर्ड आहे, ॲप्लिकेशन सिक्युरिटी रिक्वायर्ड आहे. ओके, तर हे सगळं तुम्हाला काय, ह्याचे काय, तर याच्यासाठी तुम्हाला इनिशियल सेटअप जे आहे ते काय करायला लागेल, रिक्वायर्ड आहे. म्हणजे कॅपिटल, जे अमाऊंट ऑफ कॅपिटल रिक्वायर्ड आहे, प्लस इट इज ऑल्सो रिस्की. ओके, ह्यूज अमाऊंट तुम्हाला काय करायचे, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे. आणि जर एक निगेटिव्ह पार्ट, जर तुम्ही ह्यूज अमाऊंट काय केली, त्याच्यासाठी इन्व्हेस्ट केली पण ते चाललं नाही, तर तुमचं काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. इफ यू इन्स्टॉल इट and set up it with the amount, huge amount, and if the number of user increases, you have to buy more servers to keep up to date on the users demand. बरोबर. तर हे दोन मेजर डिसॲडव्हान्टेज आहेत की तुम्हाला जर ते काय करायचं आहे, इंटरनेटवर लॉन्च करायचं आहे, तर तुम्हाला रिक्वायर्ड कंपोनंट्स आहेत, सर्व्हर आहे, स्टोरेज आहे, नेटवर्क आहे, त्याच्यानंतर सिक्युरिटी आहे. तर ह्याच्यासाठी लागणारी अमाऊंट जास्त आहे, प्लस ते रिस्की आहे. आणि जरी तुम्ही अमाऊंट घातली, ते सक्सेसफुल झालं, पण जेव्हा तुमचे युजर इन्क्रीज होतील तेव्हा तुम्हाला काय लागेल, आणखी सर्व्हर्स लागतील. बघे, तर अप टू डेट ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काय करायला लागेल, चेंज करायला लागेल. त्यामुळे हे दोन डिसॲडव्हान्टेज. तर हे तुम्हाला काय होईल, याच्यासाठी जास्त पैसे गुंतवावे लागतील. तर याचं हे तुम्हाला इंडिव्हिज्युअली सेपरेट प्रत्येक वेळी विकत घ्यायची गरज नाही. तुम्हाला एक काय दिलेलं आहे, तर ऑप्शन दिलेला आहे, तो म्हणजे काय, क्लाउड कम्प्युटिंग. आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. क्लाउड कम्प्युटिंग हे एक प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला काय करतो, तुमचे रिसोर्सेस इंटरनेटवरती ॲक्सेस करण्याची परमिशन देतो. इट प्रोव्हाइड डेटा सेंटर्स, सर्व्हर्स, स्टोरेज सिस्टीम. ओके, then it user can access the services based on their requirement. User only pay for the service that they use, nothing else. म्हणजे काय, तर जे यूज केले त्याच्यासाठीच पे करायचं, बाकी काही नाही. ओके, तर हे जो प्रॉब्लेम आहे आपला, आपण ॲप्लिकेशन एखादा जर रन करायचं असेल, आपल्याला रिलीज करायचं असेल इंटरनेटवरती, तर जो सेटअप लागणारा अमाऊंट आहे ॲज कम्पेअर टू जेव्हा तुम्ही क्लाउड कम्प्युटिंगवरती ते रिलीज करता, ॲज कम्पेअर टू इट ते काय आहे, कमी आहे. ओके, त्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल, सेपरेटली आपण प्रायव्हेटली सगळं घ्यायच्या ऐवजी आपण क्लाउड कम्प्युटिंगचा यूज करून काय करू शकतो, तुमचे ॲप्लिकेशन इंटरनेटवरती लॉन्च करू शकतो. ओके, आता सी व्हॉट इज द अझर. अझर is the service provided by Microsoft. It is one of the cloud computing platform. It is online portal used to access and manage resources
ओवर दी इंटरनेट. ओके. Azure ही एक क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला तुमचे रिसोर्सेस ॲक्सेस करण्याचे किंवा मॅनेज करायला देतं ऑनलाईन ओवर दी इंटरनेट, अँड दिस सर्विस इज प्रोव्हाइडेड बाय दी मायक्रोसॉफ्ट. ओके. User can access, store data, or you can share it using the Azure. See, Azure was launched in February 21st, which is significantly later than when AWS was launched. It is free to start. It has a pay-per-use model, which means you need to pay for the services you use through Azure. And one of the most important selling point is 80% of Fortune 500 companies use the Azure services, which means that most to find a domain that Azure does not cover. Okay. म्हणजे तुमचे जे काही कंपन्या आहेत, बिगर कंपन्या आहेत, त्या काय करतात तर Azure सर्विसेस यूज करतात. इट सपोर्ट्स वाइड व्हरायटी ऑफ द प्रोग्रामिंग लँग्वेजेस, C#, जावास्क्रिप्ट, जावा, सो मच. म्हणजे जेवढ्या तुम्ही मोस्टली यूज करता PHP त्या सगळ्या लँग्वेजेस सपोर्ट करतं Azure. Then next important point is Azure is the amount of data center it has across the world. Now it's important for the cloud service provider to have many data centers around the world, because it means that they can provide their services to the wider audience. Now it has 42 regions, which is more than any cloud service providers at the current point. Okay. It provide 42 regions around the world. म्हणजे त्याचं डेटा सेंटर जे आहे, म्हणजे ती सर्विस तुम्हाला 42 रीजनमध्ये काय होणार आहे, प्रोव्हाइड होणार आहे. ओके. हे Azureची बेसिक इन्फॉर्मेशन आहे. 2010ला लॉन्च झालं. इट प्रोव्हाइड बेसिक सर्विसेस फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेल, पण तुम्हाला काही सर्विसेससाठी काय करायला लागेल, पे करावे लागेल. ओके. त्याच्यानंतर 80% ऑफ फॉर्च्यून 500 कंपनीज यूज, म्हणजे बिगर कंपनीज काय करतायत तर ही सर्विस यूज करतायत ऑल ओव्हर द वर्ल्ड. इट प्रोव्हाइड्स दी or it supports to the multiple programming languages, and it provides their data centers. Providers are available in 42 regions around the world. Okay. Now talk about the Azure services. As your services, Azure services are divided into 18 categories and contain more than 200 services. Okay. Azure services are compute, machine learning, integration, management tool, identity, then networking, storage, security, database, and much more. Okay. There are 200 services available in the Azure. Few of them we will discuss here. First one is the compute. It offers computing operations like app hosting, development in Azure platform. Okay, sorry, deployment in Azure platform. Okay. A compute services provide
hosting your app, development your app, and deployment your app. It contains the following components: virtual machine, cloud service, service fabric, functions. The virtual machine, with this you enable to create your virtual machine of Windows, Linux operating system. It is easily configurable. You can add and remove the RAM, or you can decrease the RAM. It is possible in matter of seconds using this virtual machine service. Second one is a cloud service. You can create an application within the cloud, and all of the work after you deploy it, it take care of provisions that application, load balancing, ensure that the application is in good health. All of the other things are handled by the Azure. Means once the application is deployed, remaining all factors are taken care by the Azure. The next service is Service Fabric. With this, the process of developing a microservices is immensely simplified. Microservice is an application that contains other bundle smaller applications. Okay, microservice is greatly simplified. So you might be wondering, what is the microservices? It is basically an as a possible. Next up, we have Express Tower. Now it is actually provide a different small services. Okay, microservices consist of smaller applications together. The microservices also contains a small services. Okay, then functions. With the functions you can create application in any programming language. The best part of this service is that you need not worry about hardware requirement while developing the application, because Azure take care of it. Okay, all you need for creating the application using any programming language, Azure can provide you. Okay, now next is the storage. Azure Store is a cloud storage solution for the modern application. It is designed to meet the need of their consumers demanding for the scalability. It allows you to store and process hundreds of terabyte of data. Okay, Azure provide huge storage solution for your application. It contains the different storage components, that is file storage, table storage, queue storage, or blob storage. Okay, these are the different components used for the storing the data over the Azure platform. Next is the database. This category includes database as a service, which offers SQL and NoSQL tools. It also includes database like Cosmos DB, Azure database for the PostgreSQL. Okay, that means it provides number of options to create your database over the Azure platform. Okay, next is a networking. In this first component is Azure CDN, that is Content Delivery Network, is for the delivering content to user.
It uses a high bandwidth and content can be transferred to any person around the world. ओके, म्हणजे तुमच्या पेजचा जो कंटेंट आहे, ओके, वेब कंटेंट यूजरला डिलिव्हर करण्याचं काम यूजिंग दी हाय बँडविड्थ कोण करतं, तर अझर CDN. ओके, next is the express route. This service lets you connect on premise network to the Microsoft cloud or any other services that you want through a private connection. So the only communication that will happen here will be between the enterprise network and the service that you want. जे स्पेसिफिक रूट कनेक्शन असेल, तुम्हाला जी सर्विस पाहिजे ती सर्विस आणि प्रायव्हेट नेटवर्क तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ग्लोबली ॲक्सेस होणार नाही, तुमची सेपरेट प्रत्येकाला एक सेपरेट लाईन काय होईल, प्रोव्हाइड होईल नेटवर्कवरती. ओके, नेक्स्ट इज दी व्हर्च्युअल नेटवर्क. you have any of the Azure services communicate with each other in secure manner, in a private manner. Okay, the virtual network allows you to have any of the Azure services communicate with the one of the other private Azure services with the security. Okay, then Azure DNS, that this service allows you to host your domain or service domain on Azure. Okay, you can hosting service or you can host your application on the Azure using the Azure DNS hosting service. Okay, next is the storage. Okay, स्टोरेज आपण मगाशी बघितलं इन शॉर्टमध्ये. थँक्यू. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.